मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता। तर राज ठाकरेंना सोबत घेण्यासंबंधी आमच्याशी बोलायला हवं होतं, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आक्षेपांवर 272 प्रख्यात लोकांची टीका। घटनात्मक संस्थांविरुद्ध विखारी प्रचार सुरू असल्याचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सुनावणी आता मंगळवारी। पुढील सुनावणीपर्यंत नव्या निवडणुकांची घोषणा नाही। आरक्षण मर्यादा 50% पुढे गेल्यामुळे सुप्रीम कोर्टात आव्हान। पार्थ पवारांचं त्या दिवशीचं मोबाईल लोकेशन तपासा, सीडीआरही काढा, अंजली दमानी यांची मागणी। तर अजित पवारांनी राजीनामा देण्याच्या मागणीचाही पुनरुच्चार। राजन पाटील आणि बाळराजे पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी। मुलगा भावनेच्या भरात बोलला असेल, पार्थ जय पवार समजून माफ करावं, राजन पाटलांची विनंती। तर बाळराजे पाटलांनी थेट अजित पवारांना दिलं होतं चॅलेंज। मतदानापूर्वीच भाजपचे 2 नगराध्यक्ष। अनगर नगर पंचायतीमध्ये भाजपच्या प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष, तर दोंडाईच्या नगराध्यक्षपदी नयन कुंवर रावल यांची बिनविरोध निवड। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेने केलं हद्दपार। आज दिल्लीमध्ये येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर। अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी। मुठे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नसल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमणावर पुन्हा कारवाई। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। नागपुरातील घरात शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद। वनविभाग बिबट्याला घेऊन रवाना। आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थीमध्ये नरेंद्र मोदींची सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थिती। मोदींसह सचिन तेंडुलकर आणि ऐश्वर्या रायही मंचावर। नितीश कुमार यांची जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड। एनडीएकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार। उद्या एनडीए सरकारचा शपथविधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।